सर्वांना नमस्कार. DM रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. अर्थात मी दामू मोळे. आज आपण पेसा भरतीवर बोलू काही या महत्त्वपूर्ण अशा चर्चित असलेल्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. मुळात पेसा भरती 2023चं काय झालं, पेसा भरती 2025चं काय होणार, काय झाले कोर्टाच्या ऑर्डर नंतर, ती भरती का अडकलेली आहे, त्याचं उत्तर आपण जाणून घेऊ. पेसा भरती किती टक्के होईल, 2023ची किती टक्के आणि 2025ची किती टक्के होणार, त्या बाबतीमध्ये शासनाचे काही निर्णय आहेत, ते कोणते आहेत, पर्याय काय काय आहेत, सर्वच लागतील का, 17 संवर्गातली मुलं सर्वच लागतील का, काही राहतील की सगळेच त्यामध्ये ऍडजस्टमेंट होतील, पुन्हा कोर्ट केसेस आहेत का, आणि पेसा फाईलची सद्यस्थितीची वस्तुस्थिती, असे काही मुद्दे घेऊन आपण हा आजचा महत्त्वाकांक्षी असा विषय हाताळतोय. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या विषयाशी निगडीत जे काही माहिती आहे आणि व्हिडिओ आहेत ते आपल्या या यूट्यूब चॅनलला मिळतील. तर आपण काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. मुळात मित्रांनो, हेडलाईन आपलं तेच आहे की पेसा भरतीवर बोलू काही. सध्या पेसा भरतीच्या विषयासंदर्भामध्ये मलाही खूप फोन येतात, मलाही खूप मेसेजेस येतात, आणि मग त्याच्यावरती प्रत्येकाला वैयक्तिक बोलण्यापेक्षा मध्ये मध्ये आपण पेसा भरतीवर काही व्हिडिओ बनवत असतो. पेसा भरती 2023चं काय झालं, ती पुन्हा लटकली की त्याचं पुढं काय होणार आहे, याच्यावरती नेमकी वस्तुस्थिती काय ते आपण पहिल्यांदा बघणार आहोत. पेसा भरती 2023ची आपल्याला सर्वांना पार्श्वभूमी माहिती आहे की 80% शिक्षकांची भरती सुरू झाली होती. इतर पदांच्या बाबतीमध्ये त्या त्या विभागांची मंजुरी होऊन भरती प्रक्रिया सुरू झाली, निवड प्रक्रिया झाली. निवड प्रक्रिया झाल्यानंतर काही डिपार्टमेंटला तर जॉईनिंग मिळाली, काही आरोग्यसेवक आहे, पशुसंवर्धक आहे, त्यांना जॉईनिंग मिळाली. 10-15 दिवस त्यांनी जॉब केला आणि मग माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सामाजिक विकास प्रबोधिनी नावाची संस्था जी आहे, संघटना आहे, ती त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात अप्रोच झाली होती आणि मग त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने एक प्रकारचा स्टे दिला 23 ऑक्टोबर 2023ला. मित्रांनो, त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्र शासनाने ती भरती प्रक्रिया थांबवली आणि भरती प्रक्रिया थांबवल्यानंतर 2025 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने ती भरती अंशतः उठवली, पूर्णतः उठवलेली नाही, अंशतः उठवली. 50% पदभरती करण्याचे तात्पुरते आदेश महाराष्ट्र शासनाला सुप्रीम कोर्टाने दिले आणि 50% पद ही ओपन वर्गातून भरण्याचे त्या ठिकाणी आदेशित केले. मग यामध्ये 50% मध्ये सगळेच आरक्षित वर्ग भरायचे की मग ST पेसाचेच भरायचे, मग 50% मध्ये काय भरायचं, याच्यावरती पुन्हा महाराष्ट्र शासनाचा गोंधळ झाला आणि मग पुन्हा त्याच्यावरती क्लेरिफिकेशन झालं आणि आता त्याच्यावरती 50% पद ही ST मधून भरली जाणार आहेत असं ऐकिवात आहे. मुळात 2023 मध्ये झालेल्या त्या, आपण जर पर्टिक्युलरली एक विषय आपण घेऊ त्याच्यामध्ये की शिक्षक संवर्गाची पदं त्यावेळेस 80% भरली गेली होती आणि 80% पदभरती त्यावेळेस शिक्षक झाली होती. पवित्र पोर्टलची ती भरती होती. पवित्र पोर्टलला फक्त याद्या लागणं होत्या, त्या ऑफलाईन आल्या आणि मग ऑफलाईन मध्ये त्या जिल्हा परिषदांनी पात्र याद्या ठरवल्या. ते एकूण 1544 शिक्षक जे पात्र झाले आणि तो आकडा सुप्रीम कोर्टामध्ये शासनाच्या वतीने ऍफिडेव्हिट मध्ये सादर केला. आता 50% पदभरती करण्याच्या संदर्भामध्ये जी काही सामान्य प्रशासन विभागाने फाईल बनवलेली आहे, फाईल नंबर 67/2024 ही फाईल जी आहे ती एक स्टेप बाय स्टेप, म्हणजे बरेचसे उमेदवार, बरेचसे कर्मचारी विचारत असतात की सर एवढा वेळ लागतो का, सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आतापर्यंत व्हायला पाहिजे, अजूनपर्यंत काय नाही होत. मित्रांनो, ह्या गोष्टीला प्रोसिजर आहे. शिक्षक भरतीची फाईल आम्ही कुठून कुठपर्यंत नेलेली आहे, त्याला किती कालावधी लागलेला आहे, तो सगळ्यांना माहिती आहे. इतर पदांच्या बाबतीमध्ये त्यांना थोडंसं माहीत नसल्यामुळे ते जास्त पॅनिक होत आहेत, पण शिक्षक संवर्गाला पूर्ण माहिती आहे की ह्या गोष्टीला वेळ लागतो. मुळात ही जी फाईल आहे, मी आता जी नाव घेतली आणि जो क्रमांक सांगितला, ती फाईल
जीएडीतून त्या ठिकाणी त्या जीएडीमध्ये सगळे कक्ष अधिकाऱ्यापासून उपसचिव, मग सेक्रेटरी, मग त्या ठिकाणी मुख्य सचिव, मग फायनान्स विभागामध्ये ती फाईल गेली, फायनान्स विभागामध्ये त्रुटी निघाली, पुन्हा ती त्रुटी क्लिअर केली, पुन्हा आत्ता इन हँड ॲज इट इज ती फाईल मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आहे. आता मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पेसा भरतीची फाईल मुख्यमंत्री महोदयांच्या सहीला असल्यामुळे आणि मुख्यमंत्री स्वतः दौऱ्यावरती आहेत, त्यामुळे सद्यस्थितीमध्ये त्याच्यावरती सही झालेली नाही. आता त्या फाईलवरती सही झाल्यानंतर वस्तुस्थिती ही की या 50% मध्ये सगळ्यांचीच कामं होतील का काही त्याच्यातले बाकी राहतील. मी 17 संवर्गाचा आता विषय परत त्याच्यामध्ये जोडतोय. मुळात मित्रांनो काय झालेलं आहे माहिती आहे का, सुप्रीम कोर्टाने 100% पदं भरती करण्याचे आदेश दिलेले नाहीये. सुप्रीम कोर्टाने तात्पुरते आदेश दिलेत की 50% पदं तुम्ही भरू शकता आणि त्यामुळे 50% पदांमध्ये आता महाराष्ट्र शासनाला कन्सिडर करावं लागेल. एकूण रिक्त पदे जे एकूण आता सध्या निव्वळ रिक्त पदे आहेत त्याला 50% पकडायचं. म्हणजे 50% जर त्यांनी आता निव्वळ रिक्त पदं आहेत, समजा 2000 पदं एका ठिकाणी रिक्त असतील तर त्याला 1000 पदं भरली जातील, 1000 पदं ही ठेवली जातील ओपन कॅटेगरीसाठी, कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. असं गृहीत धरणार की मग जी काही 2023ला आलेली जाहिरात होती त्यामध्ये 50% पकडणार. म्हणजे जर त्या ठिकाणी एखाद्या जिल्हा परिषदेने 500ची जाहिरात दिली असेल तर मग त्याला 250 जागा भरल्या जातील आणि 250 जागा होल्डवर ठेवल्या जातील का, हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय, एकूण पेसाची जी मंजूर पदं आहेत, म्हणजे एकूण मंजूर पदं जी पेसाची आहेत त्याला 50-50 करायचं. 50% पदं भरायची आणि 50% पदं ही होल्डवर ठेवायची. कारण मुळात पेसा एरियामध्ये त्या तिथल्या अनुसूचित जमातीचंच ते रिझर्वेशन होतं. 100% रिझर्वेशन दिल्या गेल्यामुळे ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं. माननीय सुप्रीम कोर्टाने 50% जागा भरायला सांगितल्या, 50% ठेवायला सांगितल्या आणि तिथे ओपन कॅटेगरीची भरती थांबली असेल तर त्या ठिकाणी भरती करा असं म्हटलं. त्याचे अनेक अर्थ निघतात. मुळात 2023मध्ये त्या जाहिरातीमध्ये ओपनच्या जागाच नव्हत्या, कारण तिथे एसटी पेसाचाच उमेदवार लागत होता. आता महाराष्ट्र शासन त्याच्यावरती काय अर्थ काढतं डझंट मॅटर. पण हे 3 पर्याय आहेत. एक तर एकूण मंजूर पदांना त्या ठिकाणी 50% कन्सिडर करावं लागेल. मग आपल्या वाट्याला आलेल्या 50% जागांमध्ये किती भरलेले उमेदवार आहेत एसटीचे आणि मग किती जागा रिक्त राहतात हे त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केला जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे 2023ला आलेल्या जाहिरातीला 50% पकडलं तर मग काही संवर्गाच्या बाबतीमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. किंवा मग तिसरा पर्याय, आता ज्या काही रिक्त जागा आहेत, निव्वळ रिक्त पदं, त्याला 50-50 करायचं. असं या 3 पर्यायांपैकी महाराष्ट्र शासन कुठला त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांच्या सहीनंतर ती फाईल जेव्हा सामान्य प्रशासन विभागाला येईल तेव्हा काय शासन निर्णय निघतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि आमचं सुद्धा त्याकडे लक्ष आहे की नेमकं महाराष्ट्र शासन कुठल्या पर्यायांपैकी त्या ठिकाणी पर्याय चूज करतोय. ही 2023 मधली वस्तुस्थिती आहे. मी तुम्हाला सांगितली ती फाईल त्याचा नंबर सांगितला. तो फाईल आता सध्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आहे. मुख्यमंत्री महोदयांची सही झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय काढेल. परंतु सद्यस्थितीमध्ये काही जिल्हा परिषदांमध्ये आचारसंहिता लागलेली आहे. आचारसंहितेमध्ये जी काही नियुक्त्या आहेत ह्या नियुक्त्या दिल्या जात नाहीत. जर द्यायच्या असतील, ज्या काही आरोग्य सेवक असतील किंवा आरोग्याशी निगडीत शिक्षणाच्या क्षेत्राशी निगडीत काही नियुक्त्या असतील तर त्यासाठी माननीय इलेक्शन कमिशनची परवानगी काढावी लागते. आता महाराष्ट्र शासन त्याच्यावरती काय करतं ते बघावं लागेल. पण जे काही शेड्यूल एरियातले जिल्हे आहेत ज्यांमध्ये 50% पेक्षा जास्त रिझर्वेशन राजकीय गेलेलं आहे तिथे सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टात तारीख असल्यामुळे इलेक्शन कमिशनने सद्यस्थितीमध्ये त्यांचं निवडणूक शेड्यूल जाहीर केलेलं नाही. मग या पेसा जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया जी 50% करायची आहे त्याच्या नियुक्त्या मिळू शकतात का, तर मित्रांनो याच्यावरती मला वाटतं आत्ता ज्या काही जिल्हा परिषदा घोषित झालेल्या आहेत त्यामध्ये मला वाटतं पुणे सुद्धा आहे आणि पुणे काही जो भाग आहे तो शेड्यूल एरियामध्ये येतो. त्यामुळे असे काही आत्ता ज्या 12 किंवा 13 जिल्हा परिषदांमध्ये आचारसंहिता लागलेली आहे त्यापैकी काही जिल्हे जर शेड्यूल एरियामध्ये येत असतील तर मग त्याचा फटका बसू शकतो. किंवा जर येत नसतील तर मात्र
त्याच्यावरती शासन निर्णय निघू शकतो, किंवा जर महाराष्ट्र शासनाला GAD ला वाटलं की नाही याच्यावरती निवडणूक आयोगाचं परमिशन घ्यावी लागेल किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घ्यावं लागेल, असं जर वाटलं तर त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक आयोगाकडे फाईल पाठवली जाईल आणि त्याच्यावरती परवानगी मागितली जाईल. तर ही एक शक्यता आहे जी मी तुम्हाला सांगून दाखवली. ही 2023च्या भरतीबाबतची सद्यस्थितीची वस्तुस्थिती. आता पेसा भरती 2025चं काय? या 2025च्या शिक्षक भरतीमध्ये जागा पेसातल्या येतील की नाही येतील? काही जणांचं म्हणणं आहे 80% पदं भरती, 80% पदं भरली जातील. आता याच्यामध्ये मी मगाशीच बोललो की महाराष्ट्र शासनाचा काही GR आहे का? तर 2018, 2015 शासन निर्णय आहेत, ज्यावेळेस पेसा रिझर्वेशन जे काही राज्यपालांनी घोषित झालं, त्यानंतर 20% पदं म्हणजे शेड्यूल एरियामध्ये जे इतर कास्टचे जे शिक्षक आहेत त्यांना दरवर्षी 20% सोडायचं आणि 20% पदं भरायची. 20% सोडायचं, 20% पदं भरायची. अशा पद्धतीने भरती प्रक्रियेचा शेड्यूल त्या ठिकाणी ठरला होता 2018. मागे आपण आपल्याच YouTube चॅनलवरती तो शासन निर्णय आपण चर्चेला ठेवला होता आणि त्यामध्ये आपण सविस्तर बघितलेला आहे. 2018च्या त्या GR नंतर 2019-20ला ज्यावेळेस आपण शिक्षक भरतीचा लढा उभा केला पेसा क्षेत्रातला, त्यावेळेस तत्कालीन आयुक्त विशाल सोळंकी साहेब असतील आणि त्यावेळेसच्या शिक्षण मंत्री असतील, यांच्याकडे आपण आंदोलनाअंती वारंवार हा विषय सांगितला की दरवर्षी 20% पदं भरायची होती, पण ती भरली गेली नाहीत आणि म्हणून आज एवढा मोठा डोंगर पेसा क्षेत्रामध्ये रिक्त जागांचा आहे. त्याला एकच पर्याय आहे की 100% फाईलला मंजुरी द्या आणि 100%चा प्रस्ताव शिक्षकांचा बनला होता आणि मग तो फायनान्स विभागाने त्याच्यावरती काटछाट करून 80% पदांना मंजुरी दिली होती. मग 2023ची भरती ही 80% झाली होती. 2025 मध्ये आता काय होईल? 2025 मध्ये माननीय सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत 50% जागा भरा, 50% जागा. आता मुळात पुन्हा विषय तोच येतोय की 2023ची भरती जोपर्यंत 50% कंप्लीट होत नाही तोपर्यंत नवीन भरती करे पेशा क्षेत्रातल्या ते डिपार्टमेंट येते का ते बघणं गरजेचं आहे. पण जर 50% पदांमध्ये 50% पदं कन्सिडर केली गेली, 50% राखीव ठेवली गेली, 50% कन्सिडर केली गेली आणि जर त्यामध्ये समजा 2000 पदं भरायचा असा निर्णय झाला की 2000 पदं तुम्हाला 50% मध्ये भरता येऊ शकतात, असा जर महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये उल्लेख आला आणि 2023च्या भरतीमध्ये त्या 2000 समजा त्यावेळेस जाहिरात 500ची आली होती, 500 उमेदवार भरून 1500 जागा जर रिक्त राहत असतील तर 2025च्या या शिक्षक भरतीमध्ये जागा 100% येतील. पण सुरुवातीला सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यानंतरच हे काही भाकीत आहेत ती करता येऊ शकतात. शक्यता मी मांडतोय जर 50% मध्ये 2023चे उमेदवार भरूनही जागा रिक्त राहत असतील, 50% मध्ये म्हणतोय मी, 50% अबोव तर चॅलेंज झालेलं आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ते लटकलेलं आहे. 50% मध्ये बिलो मध्ये जर ते रिझर्वेशन मध्ये जागा रिक्त असतील आणि त्या रिक्त राहत असतील तर त्या भरल्या जाऊ शकतात. ही 2025च्या भरतीमधली वस्तुस्थिती आहे. मग आता पुन्हा 80% पदांना मंजुरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या 50%च्या आत ठेवाव्या लागतील. पण जर 50% रिक्त जागांमध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या 80% भरू शकतो. आता काय झाले कोर्टाच्या ऑर्डर नंतर? तर हीच वस्तुस्थिती आहे. कोर्टाच्या ऑर्डर नंतर ती फाईल स्टेप बाय स्टेप मंजूर होत 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 आता कुठल्या क्षणी आहे ते मी तुम्हाला सांगितलं. भरती का अडकली आता? तर तेही त्याचं रिझन तेच आहे की स्टेप बाय स्टेप भरती प्रक्रियेची फाईल मंजूर होत, त्याच्यावरती टिप्पण्या पडत, शेरा रिमार्क मारत मंजूर होती पुढे चालली. आता मी तुम्हाला पर्याय पण सांगितले की महाराष्ट्र शासन कुठल्या पद्धतीने त्याच्यावरती विचार करू शकतो. माझ्या आकलनांची जो काही मला समजलं त्या म्हणजे समजतंय त्याच्यावरून मी तुम्हाला सांगितलं की या 3 पर्यायांपैकी किंवा दुसराही पर्याय असू शकतो. महाराष्ट्र शासन तो काय निर्णय घेतं त्याच्यावरती आहे. सर्वच लागतील का? तर मी तेच सांगतोय की जर आलेल्या जाहिरातीलाच त्या ठिकाणी 50% पदं भरण्याचा जर महाराष्ट्र शासनाचा निर्णय झाला असेल किंवा त्या फाईलमध्ये तसं असेल तर मग त्यामध्ये समजा आता 500ची जाहिरात होती, त्याला 50% पकडलं तर 250 जागा भरल्या जातील, 250 जागा ठेवल्या जातील. त्यामध्ये किती बसतील नाही बसतील आलेली वेळ ठरवेल. पुन्हा कोर्ट केस आहे की संपलेली आहे? मुळात मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश हा अंतरिम आदेश आहे, अंतिम आदेश नाही. त्याला आपण टेम्पररी रिलीफ म्हणतो, इंटरिम रिलीफ म्हणतो.
तात्पुरता आदेश, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा अंतिम आदेश येत नाही तोपर्यंत तुम्ही 50% जागा भरू शकता, असाही त्याचा अर्थ निघतो. आणि त्यामुळे 50% जागा तरी शेड्यूल एरियातल्या भरल्या जातील. पण अजूनही केस पेंडिंग आहे. या केसेसमध्ये, या निवडीमध्ये ज्यांची निवड होईल त्या निवडी सुप्रीम कोर्टाच्या अधीन असतील, तसा उल्लेख जर महाराष्ट्र शासनाने केला. पण 50% ऑलरेडी भरती प्रक्रिया सुप्रीम कोर्टानेच करायला लावलेली आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. मुळात सुप्रीम कोर्टानेच म्हटल्यामुळे पुढे जाऊन सुप्रीम कोर्ट त्यामध्ये त्या उमेदवारांना रिलीफ देण्याची दाट शक्यता असू शकते, कारण सुप्रीम कोर्टानेच त्या ठिकाणी 50% पदं भरायला सांगितलेले आहे. मग आता आपण ऑनलाईन चेक करतोय, अजूनही तारीख पडलेली नाही. जवळजवळ 3 महिने व्हायला आले. अजूनही म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 3 महिने जवळजवळ झालेले आहेत. 6 ऑक्टोबर नंतर मला वाटतं केसेसच लागलेली नाही आहे. आणि सद्यस्थितीमध्ये ती केस पेंडिंग आहे. आता त्याला किती काळ लागेल आपल्याला माहिती नाही. त्यामुळे 50% पदभरती करण्याचे जे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत त्यामध्येच सगळं ॲडजस्टमेंट होणार आहे. ही केस किती काळ चालेल आपल्याला माहिती नाही, परंतु सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय ज्या वेळेस येईल त्यावेळेस ही केस संपलेली असेल. म्हणजे सध्या ही केस संपलेली नाही. हा अंतरिम आदेश आहे, टेम्पररी आदेश आहे. पुढे निकालाची जी वस्तुस्थिती आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही पार्टींची बाजू ऐकून त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल देऊ शकतं. कारण बरेचसे आर्ग्युमेंट्स ऑलरेडी झालेले आहेत. रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये काही आर्ग्युमेंट्स बाकी आहेत, त्या आर्ग्युमेंट्स होतील आणि मग त्याच्यावरती फायनल जजमेंट येईल. मित्रांनो, पेसा भरतीवर बोलू काही, यामध्ये मुलांचे काही बरेचसे प्रश्न होते, त्याच्यात मी कॉमन केले. मुळात प्रश्न तोच होता, सर 2023च्या भरतीचं काय. मग काहींचा प्रश्न होता 2025च्या भरतीचं काय, आम्हाला जागा येतील की नाही. तर 100% 50% मध्ये एकदा कन्सिडर झाल्यानंतर जर 50% मध्ये काही जागा भरून रिक्त राहत असतील, 2025 मध्ये त्या जागा भरल्या जातील. आता यामध्ये बघा, जिल्हा परिषदांच्या जागांच्या बाबतीमध्ये सुरुवातीला 2023चे उमेदवार भरून मग किती जागा रिक्त राहतील ह्या गोष्टी फार विचारात घेतल्या जातील. दुसरी गोष्ट मात्र, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांवर मात्र त्यावेळेस भरती झाली नव्हती, त्यामुळे 50च्या 50% जागा भरल्या जाऊ शकतात. त्यामुळे तिथेही पाठपुरावा करणं गरजेचं आहे, किंबहुना तो चालूही आहे. मित्रांनो, आपण छोटा व्हिडिओ आहे, आपण या व्हिडिओमध्ये पेसा भरतीवर बोलू काही, यामध्ये 2च महत्त्वाचे विषय होते. एक 2023च्या भरतीचं काय आणि 2025च्या शिक्षक भरतीचं काय, का अडकली होती भरती आणि आता त्याची वस्तुस्थिती काय आहे, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका निघाली का अजून पेंडिंग आहे, ते त्याच्यावरती आपण बघितलं. आणि सद्यस्थितीमध्ये पेसा फाईलची वस्तुस्थिती काय याच्यावरती आपण यामध्ये माहिती घेतलेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण थांबूया. जोहार, जय संविधान.